राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर येते। 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे। 2 लाखापर्यंत कर्जमाफी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी जाहीर। तुमचा जिल्हा आहे का नक्की तपासा। महाराष्ट्र राज्यातील सर्व लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी समोर आली आहे। बघा, आता कर्जमाफीचे थेट पैसे आता शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पात्र शेतकरी बांधवांचेच कर्जमाफी होणार असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। प्रत्येक शेतकरी बांधवांची आता कर्जमाफी ही 2 लाखापर्यंत होणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि अशी राज्य सरकारने घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे। आता पहा, लक्षात घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी काल सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता डायरेक्ट 2 लाख रुपये कर्जमाफीचे जमा होणार आहेत। बघा, आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र होणार हेच तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की नेमके तुमच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार हे तुमच्या जिल्ह्यांचे नाव आले आहे का नक्की तपासा। आता हेच तुम्हाला शेतकरी बांधवांना पाहायला आहे का, तुम्ही अपात्र झालात का, तुम्ही पात्र आहेत का देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि आता A to Z माहिती समजून घेऊया। तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती स्पष्टपणे निर्णय घेतला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकाराशी बोलताना म्हटले की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या म्हणजेच की 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत। हे शेतकरी बांधवांना आता अगदी तुम्ही बरोबर ऐकलंय, जर का या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आलेले असेल, तुम्ही सुद्धा पात्र असाल तर तुम्ही देखील पूर्णपणे कर्जमाफी हे 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे। आता कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार हेच तुम्हाला पुढे 1-2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। प्रत्येक दिवस तुम्हाला आता सांगण्यामध्ये येत आहे की आज तुम्हाला कर्जमाफी होणार, उद्या तुमची कर्जमाफी होणार, काल तुमची कर्जमाफी होणार, परंतु अद्याप देखील तुमची कर्जमाफी आतापर्यंत 1 रुपयासुद्धा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून यावरती मोठा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि हे सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे। आता पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होण्यात देखील सुरुवात झालेली आहे। आता काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम हे शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हेच आपण पाहूया। त्यासोबतच कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी हे देखील आलेले आहे ते पण पाहूया। जर का शेतकरी बांधवांना तुमच्या जिल्ह्याचे नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले असेल तर तुम्ही देखील सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपणार आहे। 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आले आहे का, हे 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी तुमच्या देखील खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या, कारण की असे महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतात। तसेच नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते। शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या की व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की हे तुम्हाला A to Z माहिती समजून घेणार आहे। तर नेमके शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी होणार आहे, कोणती कर्जमाफी शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे, सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मेसेज यायला सुरुवात होणार आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पात्र करणारे आहेत आणि यामध्ये तुमचे 16 जिल्हे आहे का देखील बांधवांनो तुम्ही चेक करायचे आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून मोबाईल हातात धरून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे 1 ते 1 माहिती समजून घ्या। तुमची कर्जमाफी होणार आहे का, जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आले असेल तर आता चॅनलला सविस्तर माहिती पाहूया। आणि बांधवांनो, कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आहे ते तर पाहणारच आहोत। त्यापूर्वी नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांनी म्हणजेच की दरवडी म्हणजेच की कर्जमाफीची परतफेड केलेली 2022, 23, 24 या कालावधीमध्ये केव्हाही तुम्ही कर्जमाफी परतफेड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही दरवेळी कर्जाची परतफेड केलेली असेल तर तुम्हाला देखील कर्ज भरणारे शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान देखील भेटणार आहे। तर आता चला कोणत्या जिल्ह्यात शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आहे थोडक्यात समजून घेऊया।
तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगतो. या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का देखील तुम्हाला पाहायचे आहे. तर आता नंबर 1 वरती आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यात जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर जालनामध्ये राहून शेती करत असाल, तर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा कर्जाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल. कर्जमाफी केव्हा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल आणि जर का तुम्ही भरलेले असेल तर तुम्हाला अनुदान 50,000 रुपयेपर्यंत कधी भेटणार हे तुमची प्रतीक्षा असेल. तर अशा शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीची प्रतीक्षा करतात, अशा देखील जालन्यामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. जालन्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे पालघर. पालघरमधील सर्व शेतकरी असाल, पालघरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही कर्जमाफीची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमचीसुद्धा पूर्णपणे कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आणि जर का तुम्ही दरवेळी कर्ज भरणारे शेतकरी असाल तर तुम्हाला 50,000 रुपये पूर्णतः अनुदान या ठिकाणी भेटणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, त्यानंतर जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगरमध्ये राहून तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. व शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. अहमदनगरमधील सर्व शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो 4थ्या नंबरचा अकोला. अकोल्यामधील सर्व शेतकरी रहिवासी असाल, तुम्ही आतुरतेने वाट जर पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुम्हाला देखील कर्जमाफी मिळणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे परभणी. परभणीमधील शेतकरी असाल आणि राहून शेती जर करत असाल तर तुम्हाला सुद्धा परभणीमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तरीसुद्धा तुम्हाला कर्जमाफी होणार आहे. तुमची प्रतीक्षा असेल किंवा तुमची दरवेळी कर्ज भरत असाल आणि तुमची आता प्रतीक्षा अशी संपलेली असेल, 50,000 रुपये अनुदान केव्हा भेटणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि जळगावमधील कोणत्या पण एका तालुक्यात शेतकरी असाल तरीसुद्धा तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे भेटणार आहे. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला सुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलेले आहे. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे मिळणार. त्यानंतर आहे अमरावती, बीड, बुलढाणा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला लगेच आता वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतरचे जिल्हे जर बघितले तर शेतकरी बांधव कर्जमाफी होणार आहे. लातूर, रायगड. लातूर, रायगडमधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आहे सातारा, सोलापूर. या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. बुलढाणा, भंडारा, बीड, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची काळजी किंवा चिंता करू नये. त्यानंतर आहे पुणे, उस्मानाबाद, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. तर ह्यामध्ये या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. जर का दरवेळी कर्ज भरत असाल तर 50,000 रुपये अनुदान देखील शेतकरी बांधवांना भेटणार आहे. तर शेतकरी बांधवांना लवकरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.